नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी विकास सोनवणे आपल्या सर्वांचं आपल्या अधिकारी करिअर अकॅडमीच्या ह्या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो. पोलीस भरती असेल, तलाठी भरती असेल, महानगरपालिका भरती असेल किंवा सरळ सेवा भरती असेल, या प्रत्येक भरतीमध्ये एक विषय खूप महत्त्वाचा असतो जो की गणित आणि बुद्धिमत्ता आहे. बऱ्यापैकी खूप मुलांना हा विषय खूप त्रासदायक जातो, कारण त्यांना कुठेतरी गणिताचे ट्रिक्स लक्षात राहत नाही. त्यामुळे पेपरला किंवा काही गणित जे येतात तर आपल्याला अपेक्षित ज्या पद्धतीने आपण ते सोडवलेले असतात ती पद्धत आपल्याला त्यावेळेला नेमकी आठवत नाही. तर लक्षात घ्या, हा विषय सोप्या पद्धतीने कसा तुम्हाला लक्षात राहील त्यासाठी आपण इथून पुढे सिरीज घेऊन येणार आहोत. आणि त्यातला जो पहिला घटक आहे त्याला आपण आज सुरुवात करूया, की ज्यामध्ये वर्ग आणि वर्गमूळ हा जो घटक आहे. तर वर्ग आणि वर्गमूळमध्ये खूप विद्यार्थ्यांना सांगितलेलं असतं प्रत्येक ठिकाणी की वर्ग जर आहेत तर 1 ते 30 पर्यंतचे वर्ग पाठ करा. आणि ते पाठ करताना विद्यार्थ्यांना ऐन वेळेला परीक्षेमध्ये ते आठवत नाहीत किंवा थोडंफार म्हणजे विसरतात किंवा थोडक्यात ते चुकतात. तर आपल्याला कुठल्याही पद्धतीचे वर्ग पाठ करायचे नाहीत, लक्षात घ्या. आज जर तुम्ही हा पूर्ण व्हिडिओ पहिल्यापासून शेवटपर्यंत व्यवस्थित बघितला तर मी तुम्हाला सांगतो 1 ते 100 पर्यंतचे जे वर्ग आहेत ते तुम्ही तोंडी सोडू शकाल. लक्षात घ्या, ते कशा पद्धतीने करायचे आहेत त्याला आपण सुरुवात करूया. जास्त वेळ मी तुमचा घेणार नाही. तर हा जो विषय आहे, पहिल्यांदा आपण वर्ग आणि वर्गमूळचा पहिला भाग आहे आजचा. तर पहिल्या भागाला आपण आज सुरुवात करूया. तर लक्षात घ्या, वर्ग आणि वर्गमूळमध्ये सुरुवातीला किमान तुम्हाला 1 ते 10 पर्यंतचे म्हणजे 1 2 3 4 5 6 7 8 9 इथपर्यंतचे जर तुम्हाला वर्ग पाठ असतील, ठीक आहे, तर तुम्हाला इथून पुढचे जे काही वर्ग आहेत 100 पर्यंतचे ते तुम्ही सहज सोडू शकाल. ठीक आहे. तर याच्यामध्ये पहिल्यांदा सुरुवात करूया. तुम्हाला माहिती असेल 1 चा वर्ग 1, 2 चा वर्ग 4, 3 चा वर्ग 9, 4 चा वर्ग 16, 5 चा वर्ग 25, 6 चा वर्ग 36, 7 चा वर्ग 49, 8 चा वर्ग 64 आणि 9 चा वर्ग 81. हे जर तुम्हाला माहिती आहे तर तुम्हाला 1 ते 100 पर्यंतच्या वर्गाला कशा पद्धतीने लक्षात ठेवायचं आहे त्याला आपण सुरुवात करूया. तर पहिल्यांदा 11 ते 20 पर्यंतचे वर्ग आपण घेऊ. त्यानंतर 21 ते 30, 31 ते 40 असं टप्प्याटप्प्याने पुढे जाऊया. तर पहिल्यांदा जो आहे 11 ते 20 मध्ये 11चा वर्ग सुरुवात करूया. ठीक आहे. त्यानंतर तुम्ही मला उत्तर द्या. तर याच्यात लक्षात घ्या, 11चा वर्ग जो आपल्याला काढायचा आहे तर जो वर्ग आपल्याला काढायचा तो 11 नंबर आहे. त्यामध्ये एकक स्थानाला कुठला अंक आहे तो बघा, तो त्यामध्ये मिळवा. 11 मध्ये आपण किती मिळवतोय, एकक स्थानचा अंक आहे 1, तो मी इथे मिळवला. झाले किती 12. आणि एकक स्थानचा जो अंक आहे त्याचा मला घ्यायचा आहे वर्ग, म्हणजे 1 चा वर्ग किती येतो 1, तो मला इथे लिहायचा आहे. झालं माझं 121 हे उत्तर असेल. ठीक आहे. पुन्हा एकदा सांगतो, 11चा वर्ग आपल्याला काढायचा आहे तर 11ला मी ॲज इट इज इथे घेतलं. त्यामध्ये एकक स्थानचा जो अंक आहे तो मी मिळवला. 11 मध्ये 1 मिळवला, झाले 12. आणि एकक स्थानचा जो अंक आहे त्याचा मी केला वर्ग. 1 चा वर्ग झाला 1, तो मी 12च्या पुढे लिहिला. तर 121 माझं उत्तर येतं 11च्या वर्गाचं. त्याच पद्धतीनं मी 12चा वर्ग काढतो. ठीक आहे. 12च्या वर्गामध्ये संख्या काय आहे तर संख्या आहे 12. एकक स्थानचा अंक काय आहे तर आहे 2. 12 मध्ये मी मिळवले 2 तर झाले 14. तर एकक स्थानचा जो अंक आहे 2 याचा मी इथे वर्ग घेतो. 2चा वर्ग किती होतो तर तो होतो 4, तो मी लिहितो इथं ह्या 14च्या समोर. लक्षात राहील. जो 12 अंक आहे तो मी लिहिला, एकक स्थानचा अंक 2 त्यामध्ये मिळवला. 12 अधिक 2 झाले 14. आणि ह्या 14च्या पुढे मी काय लिहितोय, जो एकक स्थानचा अंक आहे त्याचा मी वर्ग लिहितोय. ठीक आहे. त्यानंतर पुढे जो आपण 13, मी एक एक का घेतो त्याचं कारण पण सांगतो. इथे फक्त 1 2 3च्या बाबतीमध्ये ह्या गोष्टी कशा लागू होतात आणि 4 5 6च्या त्या गोष्टीसाठी तो विषय कसा लागू होतो. 13चा वर्ग घेताना 13 मध्ये मिळवले मी 3, बरोबर आहे. 13 ॲज इट इज घेतले. एकक स्थानचा अंक 3 जो आहे तो त्यामध्ये मिळवला. 13 मध्ये 3 मिळवले, झाले किती 16. आता एकक स्थानचा अंक जो 3 आहे या 3चा वर्ग, ठीक आहे, 3चा वर्ग किती होतो तो होतो 9. तर हा 9 मी इथे घेतलं 16च्या पुढं, तर 169 माझं उत्तर असेल 13चा वर्ग. ठीक आहे. आता इथून पुढे आपल्याला काय जायचं आहे, 14चा वर्ग घ्यायचा आहे. ठीक आहे. 14च्या वर्गामध्ये संख्या आहे 14, त्यामध्ये एकक स्थानचा अंक मिळवला मी 4, झाले किती 18. ठीक आहे. आता 4चा जो वर्ग आहे, 4चा वर्ग येतो 16, परंतु आपल्याला काय करायचं आहे, एकक स्थानचा अंक घ्यायचा आहे फक्त. ठीक आहे. मग एकक स्थानचा अंक 6 जरी घेतला तर पुढचा जो 1 आहे तो 1 हातचा मी मिळवतो 18 मध्ये. ठीक आहे. लक्षात घ्या, मी काय केलंय
14चा वर्ग काढायचा आहे. 14ला मी 14 ॲज इट इज लिहिलं. एकक स्थानचा अंक 4 जो आहे तो 14 मध्ये मिळवला. 14 अधिक 4 झाले 18. एकक स्थानचा अंक जो 4 आहे त्याचा मी केला वर्ग, तो आला 16. एकक स्थानचा अंक आपल्याला पाहिजे होता. पुढचा जो आहे तो मी हातचा पकडला, तो 1 मी मिळवतो 18 मध्ये. त्या 18 मध्ये मी 1 जर मिळवला तर झाले किती 19. आणि हा जो 6 आहे मी लिहितो 19च्या पुढे. तर 14चा वर्ग येईल आपला 196. लक्षात आलं मी कसं केलं? पुढे बघूया त्याच पद्धतीने 15चा वर्ग. ठीक आहे, तर 15 मध्ये आपल्याला किती मिळवायचे? एकक स्थानचा अंक आहे 5, तो मी मिळवला 15 मध्ये. झाले 15 अधिक 5 20. एकक स्थानचा अंक आहे 5, 5चा वर्ग मला घ्यायचा आहे. 5चा वर्ग किती आहे? तो आहे 25. परंतु मला एकच अंक पाहिजे. ठीक आहे, पुढचा जो हातचा आहे 2, तो मी मिळवतो 20 मध्ये. म्हणजे 20 अधिक 2 झाले 22. आणि हा जो 5 आहे मी 5 पुढे लिहितो. 225 झालं माझं 15चा वर्ग. राहील लक्षात? 15 साठी मी किंवा 5 जो एकक स्थानी आला त्यासाठी वेगळी ट्रिक पण सांगतो, पण सध्या ह्या पद्धतीने लक्षात ठेवा. त्यानंतर 16चा वर्ग. ठीक आहे, 16 मध्ये किती मिळवायचे? एकक स्थानचे 6 मिळवायचे. 16 मध्ये 6 मिळवले झाले 22. 6 जो आहे एकक स्थानचा त्याचा आपण घेऊया वर्ग. 6चा वर्ग किती होतो? तो होतो 36. आपल्याला एकच अंक पाहिजे. जो पुढचा 3 आहे तो मी मिळवतो 22 मध्ये. तर 22 मध्ये 3 मिळवले तर किती झाले? 25. आणि हे जे 6 आहेत ते 6 पुढे लिहिले. 256 येतो वर्ग 16चा. ठीक आहे, पुढची स्लाइडवर घेऊया. त्यानंतर आपल्याला जायचंय 17चा वर्ग. ठीक आहे, 17 मध्ये किती मिळवायचे? एकक स्थानचे 7 मिळवायचे. मिळवले 7. 17 अधिक 7 किती झाले? तर झाले 24. एकक स्थानच्या 7चा वर्ग घ्यायचा आपल्याला. 7चा वर्ग किती असतो? 49. आपल्याला माहिती आहे. तर 9 फक्त आपल्याला पाहिजे एकक स्थानचा. जे पुढचे 4 आहेत ते हातचे आहेत, ते 24 मध्ये मिळवायचे. 24 मध्ये 4 मिळवले झाले 28. आणि 9 जो राहिला होता तो आपण घेतला. तर 289 हे झालं आपलं 17चा वर्ग. ठीक आहे, त्याच पद्धतीनं 18चा वर्ग. 18 अधिक एकक स्थानचा 8 किती झाले? 26. एकक स्थानच्या 8चा मी वर्ग घेतो. 8चा वर्ग केला किती येतो? 64. मला फक्त एकच अंक पाहिजे. तो पुढचा जो 6 आहे तो 6 मी काय करतो? 26 मध्ये मिळवतो. तर 26 मध्ये 6 मिळवले झाले किती? 32. आणि हे जे 4 आपल्याला घ्यायचा होता तो झाला 324 वर्ग 18चा. त्याच पद्धतीनं 19चा वर्ग. 19 मध्ये मिळवायचे किती? एकक स्थानचे 9. 19 आणि 9 किती झाले? झाले 28. एकक स्थानचे 9चा मी घेतो वर्ग. 9चा वर्ग घेतला तर किती झाला? तो 81. मला एकच अंक पाहिजे. पुढचा जो 8 आहे तो मी मिळवतो 28 मध्ये. 28 मध्ये 8 मिळवले झाले किती? 36. आणि पुढचा एक जो आधीचा होता तो घेतला 361. हा वर्ग झाला 19चा. ठीक आहे, थोडं 2 मिनिट मी फक्त स्टॉप घेतो. ठीक आहे, इथपर्यंतचा भाग तुम्हाला लक्षात आला असेल. 20चा वर्ग सोपा आहे, तो काही सांगण्याची आवश्यकता नाही तुम्हाला. सर्वांनाच माहिती 20चा वर्ग किती असतो? 400. ठीक आहे, आता 21 ते 30 पर्यंतचा वर्ग आपण घेऊया पुढच्या स्लाइडमध्ये. आत्तापर्यंतच्या ह्या भागामध्ये कोणाला काही अडचण असेल तर तुम्ही कमेंटमध्ये मला सांगू शकता. ठीक आहे, तर इथून पुढे आपल्याला जायचं काय? 21 ते 30 पर्यंत. ठीक आहे, 21 ते 30 पर्यंत. आता लक्षात घ्या फरक नेमका कुठे पडतो, आणि ही ट्रिक आपण मागच्या याच्यात पण यूज करू शकतो. लक्षात घ्या, बारकाईनं लक्षात घ्या. एक एक बाब सांगतो तुम्हाला. आता 21चा वर्ग करायचा आपल्याला. ठीक आहे, मागच्या वेळेला आपण काय केलं? जो अंक आहे तो अंक घेतला. इथं पण तेच करायचं आहे. त्या 21 मध्ये आपण काय मिळवलं? जो एकक स्थानचा अंक होता तो मिळवला. 21 मध्ये 1 मिळवलं, झाले किती? 22. आता फक्त काय करायचं लक्षात घ्या. ह्या 21 मध्ये जी सुरुवात आहे अंकाची कशापासून आहे? 2 पासून आहे. किंवा 21 ते 30 मध्ये 21 ते 29 पर्यंत म्हणूया आपण. 21 ते 29 मध्ये जे अंक आहे त्या अंकाची सुरुवात 2 आहे. म्हणून ह्या 22ला काय करायचं? 2 ने गुणायचं. किती झालं हे? 44. आणि 1चा जो वर्ग आहे जसा आपण मागे करतो तो 1चा वर्ग किती आहे? 1. तो याच्या पुढे घ्या. किती आले? 441. पुन्हा सांगतो, 21 आपण ॲज इट इज घेतले. जो एकक स्थानचा अंक होता मागच्या प्रमाणे तो मिळवला. 21 मध्ये 1 झाले 22. ह्या 22ला मी 2नच का गुणलं? कारण ह्या 21 ची सुरुवात होते 2 ने, म्हणून मी याला 22ला गुणलं 2 ने.
ठीक आहे, इथं 2 न गुणाकार घेण्याचं कारण ह्या अंकाची सुरुवात झाली 2 ने, म्हणून ह्या 22ला मी 2 न गुणलं, आलं 44 आणि मागच्या वेळेप्रमाणे 1चा एक स्थानचा जो अंक आहे त्याचा केला वर्ग, तो येतो 1, तो 1 मी लिहिला इथं 21च्या समोर, म्हणजे 21च्या वर्गाच्या समोर म्हणजे 44च्या समोर. आता लक्षात घ्या 22चा वर्ग करताना काय तेच 22 मध्ये किती मिळवायचे, 22 आपला जो आहे वर्ग संख्या ती ॲज इट इज घेतली, त्यामध्ये एकक स्थानचा जो अंक आहे तो मी मिळवला, 22 मध्ये 2 मिळवले किती झाले 24. सुरुवात कशाची आहे अंकाची 2 ने आहे, म्हणून मी 24 ला गुणतो 2 ने, 24 दुनी 48 आणि हा जो एकक स्थानचा अंक होता त्याचा मी घेतला वर्ग 4, तो लिहिला मी इथे, तर 484. हे उत्तर आलं माझं 22चा वर्ग. ठीक आहे, लक्षात घ्या जिथे तुम्हाला अडचण आली ना पॉज करा आणि पुन्हा मागे बघा. 23चा वर्ग करायचा आहे, 23 मध्ये किती मिळवायचे, 23ला 23 लिहिली मी आणि एकक स्थानचा अंक मिळवला 3. 23 मध्ये 3 मिळवले झाले किती 26. ह्या 26ला कितीने गुणायचं, अंकाची सुरुवात कितीने झाली 2 ने, 26ला गुणलं 2 ने, किती झाले 26 दुनी 52 आणि एकक स्थानचा जो 3 आहे ह्या 3चा केला मी वर्ग, तो किती येतो 9, तर हा 9 मी इथे लिहितो. 529 ही जी संख्या आहे ही वर्ग संख्या आहे 23ची. त्याचप्रमाणे 24चा वर्ग, 24 मध्ये किती मिळवायचे एकक स्थानचे 4, 24 मध्ये 4 मिळवले झाले 28. ह्या 28ला अंकाची सुरुवात कशाने आहे 2 ने, 2 ने गुणला 28 दुनी 56. पहिल्या 4चं केलं मी वर्ग, 4 चौक 16. मला फक्त एकच अंक पाहिजे, याचा पुढचा जो अंक आहे 1 हा मी मिळवतो 56 मध्ये, तर झाले किती 57 आणि हे 6 ॲज इट इज, तर 576 वर्ग संख्या असेल 24ची. लक्षात आलं. नेमकं आपण काय केलं याच्यामध्ये लक्षात घ्या की अंकाची सुरुवात ज्या अंकाने होते त्याने आपण गुणाकार केला. हीच ट्रिक आपण मागच्या ह्याच्यात पण करू शकतो बरं का. तुम्हाला वाटेल की आपण हे 11 ते 19 मध्ये हा का फॉर्म्युला यूज का नाही केला, तर ॲक्च्युली तिथे पण यूज केला आपण, पण कुठल्याही संख्येला जसं आपण समजा घेऊया 13चा वर्ग, फक्त एकच सांगतो 13चा वर्ग, तीच ट्रिक आहे. 13 जी संख्या आहे ती घेतली, एकक स्थानचे 3 मिळवले, 13 मध्ये 3 मिळवले किती झाले 16. आता ह्या 16ला जर मी 1 न गुणलं, कारण ह्या 13ची सुरुवात कशाने होते 1 ने होते, 11 पासून 19 पर्यंत अंकाची सुरुवात होते 1 न, जर त्याच संख्येला 1 न गुणलं तर किती येतं 16च येतं, काही फरक पडत नाही, म्हणून आपण इथे गुणाकार दाखवला नाही किंवा तो घेतला नाही. आणि हा जो 3चा वर्ग आहे, 3चा वर्ग किती येतो 9, हा 9 आपण इथे घेतला 169. हे उत्तर येतं तुमचं 13च्या वर्गाचं. लक्षात आलं. म्हणजे हीच ट्रिक आपण मागे पण यूज केली, फक्त तिथे जो गुणाकार होता तो गुणाकार तुम्हाला तिथे दिसला नाही. आपण कुठपर्यंत आलो होतो, आपण आलो होतो 24 पर्यंत. ठीक आहे, तर 25 ते 29 तुम्हाला सांगतो मी 25चा वर्ग. ठीक आहे, 5च्या वर्गासाठीची ट्रिक तुम्हाला नंतर पुन्हा एकदा सांगतो, पण सध्या ह्या पद्धतीने आपण जे चाललो ते लक्षात घ्या. तर जी संख्या आहे 25, ती 25 मी ॲज इट इज घेतली, त्या 25 मध्ये मी मिळवले एकक स्थानचे 5, झाले किती 30. याला कितीनं गुणायचं, तर अंकाची जी सुरुवात झाली 2 न, म्हणून मी गुणलं 2 न, 30 दुनी झाले 60. हा जो 5 आहे ह्या 5चा मी घेतो वर्ग, किती आला 25. मला एकक स्थानचा अंक पाहिजे म्हणून पुढचा जो आहे तो हातचा मी 60 मध्ये मिळवतो. इथं झाले 60 अधिक 2 62 आणि हे जे 5 आपले होते आधीचे ते 5 मिळवले 625. हा वर्ग झाला तुमचा 25चा. ठीक आहे, त्याचप्रमाणे 26चा वर्ग, 26 मध्ये किती मिळवले 6, 26 मध्ये 6 मिळवले झाले 32. ह्या 32ला तुम्हाला कशाने गुणायचंय 2 ने गुणायचंय, 32 दुनी किती झाले 64. ह्या 6चा करायचा वर्ग, 6चा वर्ग केला आला 36. एकक स्थानचा अंक तसाच ठेवा, पुढचा जो आहे तो इकडे मिळवा. 64 मध्ये 3 मिळवले किती होतात 67 आणि हे जे 6 आहेत ते 6 घ्या, 676 वर्ग आला तुमचा 26चा. ठीक आहे, त्यानंतर आपण जाऊया 27चा वर्ग. मी तुम्हाला सर्वच वर्ग सांगतोय बरं का, जरी हे सेशन थोडं लेंदी जरी झालं, परंतु खूप विद्यार्थ्यांना प्रत्येक वर्ग कशा पद्धतीने काढलाय हे तुम्ही पॉज करून बघा. व्हिडिओ जरी मोठा होत असेल पण हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे. ठीक आहे, तर 27चा जो वर्ग आहे 27 मध्ये किती मिळवायचे एकक स्थानचे 7 मिळवायचे. 27 मध्ये 7 मिळवले झाले किती 34. या 34ला कितीने गुणायचे
तर अंकाची सुरुवात होते 2 ने, मग 34 दुनी किती होतात तर 68. हा जो 7चा वर्ग आहे, 7चा वर्ग होतो 49. आपल्याला एकच अंक पाहिजे इथे वर्गाच्या समोर ठेवायला. हे जे हातचे 4 आहेत ते जर मी 68 मध्ये मिळवले, मी कसं लिहितोय बघा, त्याच पद्धतीने तुम्ही नोटबुकमध्ये लिहायचा सराव करा, जेणेकरून तुम्हाला कळेल की आपण नेमकं केलंय काय. हे 68 मध्ये 4 जर मिळवले किती होतात 72, आणि हे जे 9 पुढचे आहेत हे 9 आपण इथे घेतले. 729 तुमचा वर्ग येतो 27चा. ठीक आहे. त्याच पद्धतीनं 28चा वर्ग, तर 28 मध्ये किती मिळवायचे, एकक स्थानचे 8. 28 मध्ये 8 मिळवले झाले किती 36. 36 ला किती गुणायचं, सुरुवात होते 28 ची 2 ने, 28 दोन्ही झाले 72. ह्या 8चा केला तुम्ही वर्ग, 8चा वर्ग 64. एकक स्थानचाच अंक पाहिजे आपल्याला. पुढचा जो आहे तो इथे हातचा मिळवायचा. 72 मध्ये 6 मिळवले झाले 78, आणि हे पुढचे 4. तर 784 वर्ग होतो आपला 28चा. ठीक आहे. पुढे जाऊ आपण. 29चा वर्ग लक्षात घ्या. 29चा जो वर्ग आहे 29 मध्ये मिळवायचे 9, तर 29 मध्ये 9 मिळवले झाले 38. ह्या 38 ला किती गुणायचे 2 ने. ठीक आहे. 38 दुनी 76. बरोबर आहे का, बरोबर आहे. तर 9चा वर्ग इथे घ्यायचा आपल्याला 81. एकच आपल्याला ठेवायचे. पुढचे जे 8 आहेत ते हातचे इकडं मिळवायचे. 76 मध्ये 8 मिळवले झाले किती 84. बरोबर आहे का, बरोबर आहे. आणि इथं 1 841. हा वर्ग तुमचा कशाचा आहे 29चा. आता लक्षात घे 30चा वर्ग. 30चा वर्ग सर्वांना माहिती आहे, 1 0 आहे तर 2 0 घेतले, ह्या 3चा वर्ग केला झालं 9, 900. परंतु आपल्या ह्या ट्रिकनं जर करायचं असेल तर आपण कसं करणार, तर बघा 30 मध्ये किती मिळवले, एकक स्थानचे 0 झाले किती 30. एकक स्थान, आता ह्या 30 ला कशाने गुणायचं, अंकाची सुरुवात किती नव्हते 3 न, तर 3 न मी गुणतो, 30 3 झाले 90. एकक स्थानला 0 आहे, 0चा वर्ग किती होतो 0, हे 0 मी इथे घेतो, आले किती 900. तर 900 वर्ग कशाचा आहे 30चा. आलं लक्षात. आपण कुठलाही अंकाचा वर्ग करताना तीच ट्रिक वापरतोय. फक्त पहिल्यापासून शेवटपर्यंत काय करतोय याचं एकदा व्यवस्थित बघून घ्या. ट्रिक जी आहे त्या स्टेप्स एकदा काळजीपूर्वक बघून घ्या. आता आपल्याला काय करायचंय 31 ते 40 ला जायचंय. ठीक आहे, 1 मिनिट. 31 ते 40 मध्ये जायचं आपल्याला. तर यातली जी आत्तापर्यंतची ट्रिक होती तीच ट्रिक आपल्याला वापरायची. आता आपण 31 ते 40 पर्यंतचे जे वर्ग आहेत ते वर्ग काढू. आता तुम्हाला लक्षात आलंच असणार आहे की फॉर्म्युला कसा आहे, तुम्ही पण सहज काढू शकता. परंतु ज्या विद्यार्थ्यांना आणखी लक्षात घ्यायचे की नेमकं पुढचे वर्ग पण आपण त्याच पद्धतीने काढतोयत का, त्यांच्यासाठी मी हे सांगतोय. तर 31चा आपल्याला करायचं वर्ग, सेम संख्या काय आहे 31 आहे. त्या 31 मध्ये आपण काय मिळवतो, एकक स्थानचा अंक मिळतो, तो आहे 1. 31 मध्ये 1 मिळवले झाले 32. आता ह्या 32 ला कितीनं गुणायचे, अंकाची सुरुवात कशाने झाली बघा, कितीनं झाली 3 न झाली, मी 3 न गुणाकार करतो. 3 दुनी 6, 3 त्रिक 9, किती आले 96. आणि एकक स्थानचा जो 1 आहे त्या 1चा वर्ग करतो मी, तो किती येतो 1. हा 1 मी लिहितो ह्या 96च्या पुढे. तर 961 हे वर्गसंख्या आली आपली 31ची. लक्षात आलं. आता 32चा वर्ग, 32 ॲज इट इज लिहायचे. 32 मध्ये काय मिळवायचंय, तर एकक स्थानचा अंक तो मिळवला मी 2. 32 मध्ये 2 मिळवले झाले किती, झाले किती, तर 32 मध्ये 2 मिळवले झाले 34. ह्या 34 ला मी कशाने गुणणार, तर 32 ची सुरुवात कशाने झालेली आहे 3 ने. तर 3 ने मी गुणलं तर 3 चौक 12, 3 त्रिक 9 ने 10, 102. या 2चा केला मी वर्ग, 2चा वर्ग किती होतो 4. हा 4 लिहितो मी 102च्या समोर, तर 1024 झाला माझा वर्ग 32चा. ठीक आहे. पुढे जाऊया आपण 33चा वर्ग. 33 मध्ये किती मिळवायचे, एकक स्थानचे 3, किती झाले हे 36. ह्या 36 ला किती न गुणायचं 3 ने, कारण ह्या 33 ची सुरुवात कशाने झाली 3 ने. मी राऊंड कशाला करतोय ते बघा. सुरुवातीचा जो अंक आहे तो 3 आहे. 31 पासून 39 पर्यंत अंकाला 3 न गुणायचं. 41 पासून 49 पर्यंत 4 ने गुणायचं. 51 पासून 59 पर्यंत 5 ने गुणायचं.
61 पासून 69 पर्यंत 6 ने गुणायचं, 71 पासून 79 पर्यंत 7 ने गुणायचं आणि त्याच प्रकारे 81 पासून 89 पर्यंत 8 ने गुणायचं आणि 91 पासून 99 पर्यंत 9 ने गुणायचं. ठीक आहे, राहील लक्षात. इथपर्यंत सांगतो मी. 3 सक 18, हातच्या आले 1, 3 त्रिक 9 ने 1 10, 108 आले. एकक स्थानचा जो अंक आहे 3, ह्या 3चा वर्ग करा, तो येतो 9, तो 9 इथे लिहा. तर 1089 वर्ग झाला तुमचा 33चा. त्याच प्रकारे 34चा वर्ग, 34 मध्ये मिळवायचे 4, झाले किती 38. ह्या 38ला कितीने गुणायचं, ह्या 3 ने गुणायचं. 8 त्रिक 24, 3 त्रिक 9 ने 9 2 11, 114 आले. ह्या 4चा करा वर्ग, 4चा वर्ग येतो 16. आपल्याला एकच अंक पाहिजे, पुढचा जो 1 आहे तो मिळवा 114 मध्ये. ते 114 मध्ये 1 मिळवले झाले 115 आणि हा पुढचा 6, 1156 येतो वर्ग 34चा. ठीक आहे. त्यानंतर 35चा जो वर्ग आहे, 35 मध्ये मिळवले 5, 35 आणि 5 झाले 40. या 40ला गुणायचं तुम्ही 3 ने, किती येतं 3 0 0 3 चौक 12. ह्या 5चा करा वर्ग, तो किती येतो 25. आपल्याला एकक स्थानचाच अंक पाहिजे. पुढचा अंक हातचा जो आहे तो मिळवा 120 मध्ये. तर 120 मध्ये जर 2 मिळवले झाले किती 122 आणि 5 घ्या ॲज इट इज, तर 1225 येतं तुमचं 35चं उत्तर. ठीक आहे. नंतर 36चा वर्ग, 36 अधिक 6 झाले किती 42. ह्या 36 आणि 36 मध्ये 6 मिळवले आले 42. तर या 42ला कशाने गुणायचं, अंकाची सुरुवात कशाने झाली 3 ने. ह्या 3 ने गुणा, 3 दुनी 6, 3 चौक 12. 6चा करायचा आपल्याला वर्ग, तो येतो 36. 6ला 6 ॲज इट इज ठेवा. पुढचे जे 3 आहेत ते 3 इकडे मिळवा. ते 126 मध्ये जर 3 मिळवलं तुम्ही येतात किती 129 आणि सॉरी 100 किती येतात ते 126 मध्ये 3 मिळवलं तर 129 आणि पुढे 6. तर 1296 जो वर्ग आहे तो आहे आपला 36चा. 37चा वर्ग, मी तुम्हाला आता इथे 39 पर्यंत वर्ग सांगतो. 41 पासून तर 99 पर्यंतचे वर्ग जे आहेत ते सर्व तुम्ही करा आणि त्याच्यात जर कुठे तुम्हाला अडचण आली तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा, मी ते पण वर्ग तुम्हाला सांगेल. ठीक आहे, सोपे आहेत. हीच पद्धत पुढे वापरायची तुम्हाला. 39 पर्यंत सांगतो मी तुम्हाला. तत्पूर्वी 37 मध्ये मिळवायचे 7, 37 मध्ये 7 मिळवले झाले 44. याला गुणायचं, अंकाची सुरुवात झाली 3 ने. तर 3 चौक 12, हातच्या आले 1, 3 चौक 12 ने 13, 132. आणि 7चा जो वर्ग आहे, 7चा वर्ग किती येतो, तो येतो 49. एकक स्थानचा 9 सोडून द्या, जे पुढचे 4 आहेत ते मिळवा 132 मध्ये. तर 132 मध्ये 4 मिळवले झाले किती 136 आणि हे 9 ॲज इट इज घ्या. तर 1369 जे आहे ते आहे तुमचा 37चा वर्ग. त्यानंतर 38चा जो वर्ग आहे, 38 मध्ये मिळवायचे आहेत 8. 38 मध्ये 8 मिळवले झाले किती 38 मध्ये 8 मिळवले तर किती होतात 46. ह्या 46ला गुणायचे किती ना, तर अंकाची सुरुवात होते 3 ने. 3 सक 18, हातच्या आले 1, 3 चौक 12 ने 13, 138. ह्या 8चा करा तुम्ही वर्ग, 8चा वर्ग केला येतो 64. आपल्याला पाहिजे फक्त एकक स्थानचा अंक. पुढचे 6 जे आहेत ते पुढे पाठवून द्या, ॲड करा 138 मध्ये. तर 138 मध्ये 6 मिळवले तर येतात 144 आणि हे जे 4 आहेत पुढचे ते घ्या. 1444 झाला तुमचा वर्ग 38चा. ठीक आहे. 39चा वर्ग, 39 मध्ये किती मिळवायचे 9 झाले किती 48. ह्या 48ला गुणायचं किती ना 3 ने. 3 8 24, 3 चौक 12 2 14, बरोबर आहे का. 3 8 24, 4 हातच्या 2, 3 चौक 12 2 14. ह्या 9चा करा तुम्ही वर्ग, 9चा वर्ग किती येतो 81. आपल्याला एकच अंक पाहिजे. पुढचे जे 8 आहेत ते पुढे पाठवा. 144 मध्ये 8 मिळवले किती होतात तर 152, बरोबर आहे.
152 झाले आणि हा जो 1 आहे तो ठेवा. 1521 तुमचा जो वर्ग आहे तो येईल तुमचा 39चा. ठीक आहे. शॉर्टमध्ये 40चा वर्ग तर सर्वांना येईलच, पण 40चा वर्ग ह्याच पद्धतीने कसा काढायचा. 40ला घेतले 40, त्यामध्ये मिळवले 0, 40 अधिक 0 झाले 40. याला गुणायचे किती ना, तर 40ची सुरुवात कशाने होते, 4 न होते. मग याला गुणलं 4नी, 4 0 0, 4 चौक 16 आले 160. आणि एकक स्थानचा जो 0 आहे त्या शून्याचा जर तुम्ही वर्ग केला तो येतो 0, तो तुम्ही इथे पुढे ठेवा. तो 1600 जो वर्ग आहे तो येतो तुमचा 40चा. आलं लक्षात. याच पद्धतीने तुम्ही 41 पासून तर 99 पर्यंतचे पूर्ण वर्ग जे आहेत ते तुम्ही करू शकता. तरी तुम्हाला याच्यामध्ये अडचण असेल तर तुम्हाला वाटलंच तर 49 पर्यंत मी घेतो, पुढे वाटलंच 41 ते 49 पर्यंतचे वर्ग मी सांगतो इथे. 50चा वर्ग सोपा आहे तो पण सांगतो वाटलं सर. आणि 51 पासून तर 100 पर्यंतचे जे वर्ग आहेत ते तुम्ही करा. तुमचा कॉन्फिडन्स वाढेल. तुमचा कॉन्फिडन्स वाढावा म्हणूनच मी ते तुम्हाला सांगतोय की तुम्ही स्वतः सराव करून बघा. नाही जमले तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगा, मी तुम्हाला पुढच्या लेक्चरमध्ये पुन्हा सांगेल. ठीक आहे. तर आता इथे आपल्याला घ्यायचं आहे 41चा वर्ग. 41 मध्ये किती मिळवायचे, तर एकक स्थानचा 1 मिळवायचा. 41 मध्ये 1 मिळवले झाले किती, 42. याला गुणायचं किती ना, तर 41ची सुरुवात कशाने होते, 4 न होते. तर तुम्ही याला 4 ने गुणा. 4 दुनी 8, 4 चौक 16. ह्या 1 जो आहे ह्या 1चा करा तुम्ही वर्ग. तो 1 जो आहे तो तुम्ही इथे डायरेक्टली घेऊ शकता, कारण आपल्याला इथे जो आहे तो फक्त एकच अंक घ्यायचा सुरुवातीचा. पुढचा जर अंक असेल तर तो आपल्याला पुढे पाठवायचा आहे, तो मिळवायचा आहे. म्हणजे 1681 वर्ग कशाचा असेल, तर 41चा. त्यानंतर 42चा वर्ग करायचा आहे. तर 42ला 42 मी ॲज इट इज घेतले, त्यामध्ये मिळवले एकक स्थानचे 2. 42 मध्ये 2 मिळवले झाले किती, 44. ह्या 44ला मी कशाने गुणणार, तर 42ची सुरुवात झाली आहे 4 ने, तर 4 ने मी गुणतो. 4 चौक 16, हातच्या 1, 4 चौक 16 ने 17, 176. एकक स्थानचा जो 2 आहे त्या 2चा मी करतो वर्ग, तो येतो 4. हे 4 लिहितो मी 176च्या समोर. तर 1764 जे आहे तो वर्ग येतो आपला 42चा. ठीक आहे. 42 मध्ये मिळवले 2 झाले 44. 44ला गुणलं 4 ने, तर ते येतं 176. ते 176च्या समोर 2चा वर्ग 4 लिहिला. ठीक आहे. त्यानंतर 43चा जो वर्ग आहे तर 43 मध्ये मिळवायचे किती, एकक स्थानचे 3, ते येतात 46. ह्या 46ला कशाने गुणायचं, तर सुरुवात होते 4 ने. 46ला गुणणार तुम्ही 4 ने. 4 सकट 24, हातच्या 2, 4 चौक 16 आणि 2 18. बरोबर आहे का. 4 सकट 24, हातच्या 2, 4 चौक 16 आणि 2 18, 184. हा जो 3 आहे या 3चा करा वर्ग, तो येतो 9. तो लिहा तुम्ही 184च्या समोर. तर इथे लिहिला तुम्ही म्हणजे झालं 1849 जो आहे ही संख्या आहे वर्ग संख्या 43ची. राहील लक्षात. चला पुढे 1 मिनिट ब्रेक घेतो. चला कुठपर्यंत आलतो आपण, 43 पर्यंत आलतो आपण. तर 44चा वर्ग घ्यायचा आहे. ठीक आहे. तर 44ला 44 लिहिली मी, त्यामध्ये एकक स्थानची मिळवले 4 झाले हे 48. याला गुणायचे किती ना, तर 44ची सुरुवात होते 4 ने, म्हणून गुणलं मी 4 ने. 4 8 32, हातच्या 3, 4 चौक 16 आणि 3 19, 192. एकक स्थानच्या 4चा केला मी वर्ग, तो येतो 16. मला एकच अंक पाहिजे. पुढचा जो 1 आहे तो मी पुढे पाठवतो, ॲड करतो 192 मध्ये. 192 मध्ये 1 मिळवलं झालं 193 आणि 6ला 6 मी इथे खालती असेच लिहितो. तर 1936 जे आहे तो झाला माझा 44चा वर्ग. बघा पुन्हा एकदा 44 मध्ये 4 मिळवले एकक स्थानचे झाले 48. 48ला गुणलं मी संख्येच्या सुरुवातीच्या अंकाने 4 ने. 48ला जर 4 ने गुणलं 4 8 32, इथे लिहिले 2, हातचे घेतले 3, 4 चौक 16 आणि 3 मिळवले 19. 192 येतो गुणाकार 48ला 4 ने गुणलं तर. आणि एकक स्थानचा जो 4 आहे त्याचा केला वर्ग, तो येतो 16. आपल्याला एकक स्थानचाच अंक पाहिजे. पुढचा जो अंक आहे तो पुढच्या संख्येत मिळवायचा म्हणजे 192 मध्ये. तर 192 मध्ये मी 1 मिळवलं झालं 193 आणि एकक स्थानचा जो 6 आहे तो मी खाली लिहिला झाला 1936 माझा 44चा वर्ग. त्यानंतर 45चा वर्ग.
ठीक आहे. 45 मध्ये किती मिळवायचे? 45 मध्ये मिळवायचे एकक स्थानचे 5, ते झाले 50. ह्या 50ला कशाने गुणायचं? तर संख्येची सुरुवात होते 4 ने, म्हणून मी गुणणार 4 ने. तर हे किती येतं? 4 0 0 4 5 20. एकक स्थानला 5 आहे, त्या 5चा करतो मी वर्ग, तो येतो 25. मला एकच अंक पाहिजे. पुढचा जो 2 आहे तो हातचा मी इकडे पुढे पाठवतो. तर 200 मध्ये मी 2 मिळवले, तर किती होणार ते? 202 आणि इथचे 5 म्हणजे 2025. हा जो आहे तो आपला कशाचा वर्ग आहे? तो आहे 45चा. ठीक आहे. त्यानंतर पुढे 46चा वर्ग. तर 46 मध्ये मिळवले 6. ठीक आहे. एकक स्थानचे मिळवले 6. तर 46 मध्ये 6 मिळवले झाले किती? 52. तर 46 ची सुरुवात होते 4 ने, त्यामुळे मी याला कितीने गुणणार? 4 ने गुणणार. तर 4 दुनी 8, 4 पंचे 20. बरोबर आहे का? बघा 46 मध्ये मी 6 मिळवले झाले 52. या 52ला मी गुणतोय 4 ने, 4 दुनी 8, 4 पंचे 20. आला किती गुणाकार? 208. एकक स्थानच्या अंकाचा वर्ग घ्यायचा. 6चा वर्ग किती येतो? 36. मला एकच अंक पाहिजे, तो खाली ठेवण्यासाठी पुढचा जो अंक आहे तो मी मिळवतो 208 मध्ये. 208 मध्ये जर 3 मिळवले किती येतात? 211. तर 211च्या पुढे लिहायचे 6. तर 2116 वर्ग येतो आपला 46चा. ठीक आहे. चला 47चा वर्ग सांगा आता. 47 मध्ये किती मिळवायचे? 47 मध्ये मिळवायचे 7. किती होतात? 47 7 54. ह्या 54ला गुणायचे किती ना? तर संख्येची सुरुवात होती 4 ने, म्हणून मी 4 न गुणतो. 4 चौक 16, हातचा आला 1, 4 पंचे 20 आणि 1 21, 216. आणि आता काय करायचं? एकक स्थानचा जो अंक आहे त्याचा करायचा वर्ग. 7 7 49. 9 पाहिजे आपल्याला. 4ला पुढे पाठवतो, बेरीज करतो. 216 मध्ये 4 मिळवले किती होतात? 220 आणि 9ला 9 म्हणजे 2209 वर्ग होतो आपला 47चा. बरोबर आहे का? पुन्हा एकदा टॅली करू आपण. तर 47चा वर्ग पाहिजे. 47 ॲज इट इज घेतलं, त्यामध्ये मिळवलं एकक स्थानचा अंक 7, ते झालं 47 आणि 7 54. 54ला 4 ने गुणलं, आले 216. 7चा वर्ग केला, आला 49. त्यातला 4 पुढचा हातचा मिळवला, ते झालं 220 आणि 9 एकक स्थानचा ॲज इट इज खाली घेतला 9. ठीक आहे. पुढे त्यानंतर 48चा वर्ग. 48 मध्ये किती मिळवायचे? 48 मध्ये मिळवायचे 8. 48 मध्ये 8 मिळवले किती येतात? 56. या 56ला गुणायचं 4 ने, 4 सक 24, आले 2, 4 पंचे 20 आणि 2 22. बरोबर आहे का? 4 सक 24, हातचे आले 2, 4 पंचे 20 आणि 2 22. 8 जो आहे एकक स्थानचा त्याचा घ्यायचा वर्ग. 8चा वर्ग घेतला तो येतो 64. 4 घ्यायचा पुढे, पण 6 जे आहे ते पुढच्या संख्येत मिळवायचं. 224 मध्ये 6 मिळवले ते येतात 230 आणि 4ला 4 खाली घेतले 2304. हा येतो वर्ग तुमचा 48चा. बरोबर आहे का? टॅली करून घ्या. 49चा वर्ग. 49 मध्ये मिळवायचे 9. 49 मध्ये 9 मिळवले किती येतात? 58. 58ला गुणायचं 4 ने, 4 8 32, 4 पंचे 20 आणि 3 23. एकक स्थानच्या 9चा करा वर्ग. किती येतो? 81. 1ला 1 ॲज इट इज ठेवा. 8ला पुढे ॲड करा. 232 मध्ये 8 मिळवले झाले 240. 1ला खाली घ्या. 2401 वर्ग येतो तुमचा 49चा. आणि 50चा वर्ग सांगायची आवश्यकता आहे का? तरी सांगतो. 50 मध्ये किती मिळवायचे? मिळवायचे 0. एकक स्थानचे मिळवायचे. 50 मध्ये 0 मिळवले झाले 50. गुणायचे किती ना? 50 ची सुरुवात होते 5 ने. तर 5 0 0, 5 5 25, आले 250. एकक स्थानचा जो 0 आहे त्या 0चा करा वर्ग, तो येतो 0, तो लिहा पुढे. तर 2500 वर्ग संख्या येते तुमची 50ची. ठीक आहे. आता पुढे तुम्हाला काय करायचं आहे तर सांगतो. 51 पासून तर 100 पर्यंतचे जे वर्ग आहेत हे वर्ग तुम्ही स्वतः करा. ठीक आहे. स्वतः करा तुम्ही. आणि जर तुम्हाला याच्यामध्ये काही अडचण आली तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये काय करा सांगा की सर ह्या संख्येचा जो वर्ग आहे तो आम्हाला जमला नाही, तो तुम्ही करून दाखवा. तर पुढच्या लेक्चरमध्ये तो वर्ग मी तुम्हाला सांगेल. आणि लेक्चर जर तुम्हाला आवडला असेल
तर नक्कीच आपल्या चॅनलची जी लिंक आहे, ठीक आहे, ही जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत काय करायची तर शेअर करायची, व्हिडिओला काय करायचं लाईक करायचं, ठीक आहे, चॅनलला सबस्क्राईब करायचं. हे सांगायची आवश्यकता आहे का नाही? तुम्ही नक्कीच कराल, मला 100% गॅरंटी आहे. कारण इथून पुढे आपले जे लेक्चर असतील ह्याच सोप्या पद्धतीने आपण घेणार आहोत आणि तुम्हाला कळेल ह्या भाषेमध्येच आपण गणित आणि बुद्धिमत्ता हा विषय समजून घेणार आहोत. ठीक आहे. तत्पूर्वी ज्या विद्यार्थ्यांना जर सराव पण करायचा असेल तर आपण काय करतोय, सरावासाठी एक आपण बॅच लॉन्च करतोय पोलीस भरतीसाठी, बरं का. फक्त पोलीस भरतीसाठी बॅच लॉन्च करतोय, ज्यामध्ये जे आपले ग्रामीण भागातले विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी आपण लाईफ टाईम व्हॅलिडिटी ठेवतोय. महाराष्ट्रात असं मला वाटतं पहिल्यांदाच कोणीतरी करतंय. ठीक आहे. त्यामध्ये तुम्हाला अनलिमिटेड व्ह्यूज आपण देतोय. तुम्ही व्हिडिओ जो आहे तो किती वेळा पण बघू शकता. त्यामुळे तुम्हाला व्हिडिओची लिमिटेशन नाही आहे. ठीक आहे. माफक फीसमध्ये एकदम दर्जेदार बॅच आहे, ज्यामध्ये प्रश्नपत्रिका ज्या आहेत आत्तापर्यंत झालेल्या त्याचं विश्लेषण पण आपण घेतोय. नोट्स तुम्हाला PDF स्वरूपामध्ये असणार आहेत आणि सर्व विषयासाठी जी टीम आहे ती एकदम तज्ज्ञ आहे. आपला जो विषय आहे गणित बुद्धिमत्ता हा जवळपास 50%चा विषय आहे यामध्ये. त्यामुळे तुम्हाला त्याचे पूर्ण आउट ऑफचे मार्क कशा पद्धतीने येऊ शकतात त्या बाबतीत पण मी नक्कीच गाईड करणार आहे. तरी तुम्हाला रेग्युलर यूट्यूबवर आपण असे सेशन रोजच घेणार आहोत. त्यासाठी तुम्हाला जे काही चांगल्या पद्धतीच्या ट्रिक्स असतील मी तुम्हाला इथेही सांगणार आहे. तुम्ही बॅचेस जॉईन करावं असं काही तुम्हाला अट्टास नाही आहे, कंपल्शन नाही. त्या गोष्टीसाठी मी वेळोवेळी आपल्या यूट्यूबवर नक्कीच तुम्हाला गाईड करेल. तरी ज्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना किंवा ज्यांना पोलीस भरतीची चांगल्या पद्धतीने तयारी करायची आहे त्यांनी आपलं अधिकारी करिअर अकॅडमी म्हणून जे ॲप्लिकेशन आहे ते ॲप्लिकेशन डाउनलोड करा. तिथं तुम्हाला नाव दिसेल अधिकारी करिअर अकॅडमी बाय विकास सोनवणे. तर तुम्ही ते ॲप्लिकेशन डाउनलोड करा. ॲप्लिकेशनमध्ये जी बॅच आहे ती सध्या तुम्हाला चांगल्या पद्धतीने माफक स्वरूपात तुम्हाला भेटेल. ठीक आहे. कुपन पण आहे त्याचं, तुम्हाला ते कुपन यूज करून तुम्हाला त्यावर ऑफ पण डिस्काउंट पण मिळेल. तर सर्व विद्यार्थ्यांनी ही बॅच नक्कीच जॉईन करावी. अशा पद्धतीची बॅच मी तयार करतोय. प्रयोग आहे आणि नक्कीच तो प्रयोग सक्सेसफुल करण्यासाठी मी 100% देतोय. तेवढे 100% जर तुम्ही दिले तर नक्कीच ह्या वर्दीमध्ये तुम्ही असावे यासाठी आपले जे प्रयत्न आहेत ते चांगल्या तोडीचे असणार आहेत. लवकरच तुम्ही ह्या बॅचला जॉईन करून चांगल्या पद्धतीने तयारीला सुरुवात करूया. आणि ही जी बॅच आहे ऑलरेडी सुरू झाली आहे. तर जास्त वेळ न घेता आपलं ॲप्लिकेशन डाउनलोड करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवा. ठीक आहे. तर धन्यवाद. पुढच्या व्हिडिओला आपण लवकरच भेटूया. थँक्यू.